आता आम्ही तुमच्यासारखं फिरायला जाणं, सिनेमाला जाणं, हनीमूनला जाणं शक्य आहे का? अहो काय बोलताय काहीतरी? नाही ग मानसी, आदित्यरावांना घेऊन तुझ्या रूम मध्ये जा, फ्रेश व्हा तुम्ही. सगळं जेवणाचं बघते. ए नाही, आज स्वयंपाक मी करणार आहे. अगं कशाला? नाही, मीच करणार आहे स्वयंपाक. तुम्ही बोललात का मानसीताईंची? नाही म्हणजे आज मी बोलते, उद्या लोक बोलतील, आपण काय करायचं? मी बोललीये तिच्याशी, तो मित्र आहे तिचा. पण ताईसाहेब, लग्नानंतर असं मित्राबरोबर फिरायचं म्हणजे? हे बघा, तुम्ही याच्यात पडू नका. मी काय करायचं ते बघते, तुम्ही तुमच्या कामाला जा. बर. देखिए भोसले जी, ये ऐसे अंधेरे में तीर मारने से कोई फायदा नहीं. उसका कुछ अता पता बताए तो बताइए, मैं कुछ कर सकूं. भाईजान, त्याचा पत्ता मला माहिती असता तर मी तुम्हाला कशाला सांगितलं असतं? तरी काही कळलं मला तर मी तुम्हाला कळवतो. ठीक है, तब तक मैं छानबीन जारी रखता हूं. लेकिन आप फिक्र मत कीजिए, आपके बहन का लड़का जल्दी मिल जाएगा. भाऊ फक्त एक प्यादा आहे. ह्या प्रकरणामागे दुसराच कोणीतरी आहे. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. पण कोण आहे तो? हे बघा, मी तुम्हाला सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. माझ्या एका मित्राला सांगून मी त्या माणसाची वाट लावू शकतो. नाही प्लीज हर्षवर्धन, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. प्लीज तुम्ही असं काही केलं तर शार्दूलच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तुला माझ्याबद्दल फारसं काही माहिती नाहीये, पण आज मी तुला सांगणार आहे. रादर मला ते सगळं सांगावंच लागेल. अंतरा, मी एका खूप गरीब कुटुंबातला मुलगा आहे. आईनी घरोघरी धुणी भांडी करून मला लहानाचं मोठं केलं. माझं शिक्षण सगळं हॉस्टेलवरच झालं. मी तुला खूप सुखात ठेवेन. माझ्याशी लग्न करशील? सर पण नाही, मला काही घाई नाही आहे. सर, मी कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला बाबांशी बोलावं लागेल. माझ्या आयुष्याचा कुठलाही निर्णय मी तर त्यांच्यावरच सोपवला. मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. प्लीज यानंतर मला फोन किंवा SMS करू नका. माझं लग्न ठरलंय. सेंड. प्रियांकाचं एक ठीक आहे. तिने लग्न केलं तरी आज न उद्या ती पुन्हा माझ्याकडे येईलच. पण शारदाला मात्र मी कायमचं गमावून बसेन. नाही, मी हे होऊ देणार नाही. आत्ता जाऊन भेटतो तिला आणि जाब विचारतो. बघूया कशी लग्न करते ते. आज गेले कित्येक दिवस, कित्येक महिने माझ्या आयुष्यात आनंदाचा एकही क्षण नव्हता. कदाचित सरांशी लग्न केल्यानंतर तो आनंद माझ्या आयुष्यात पुन्हा येईल. शारदा, फक्त एकदा विश्वास ठेव माझ्यावर. फक्त एकदा. तुला हवं ते दिन मी, पण फक्त एकदा विश्वास ठेव माझ्यावर. मला सोडून जाऊ नकोस प्लीज. नाही हर्ष, आता खूप उशीर झालाय. मी आता काहीही करू शकत नाही. ठीक आहे, मग आता मी सुद्धा बघतो तुझं लग्न कसं होतं ते. माझ्या प्रेमाचा अपमान केलायस तू, पण मी सुद्धा तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. बर्बाद करून टाकेन मी तुझं आयुष्य. अहो, मी काय म्हणते, आपण वेगळं नाही का होऊ शकत? हो, म्हणजे आपल्याला ना कोणाचीच बांधिलकी राहणार नाही. तुम्ही आणि मी, आपण दोघंच. डोकं ठिकाणावर आहे का? काय करू मी? कसं थांबू हर्षला? आसावरीची मदत घ्यावी का? तिला सांगायचं का? पण ती तरी काय करणार बिचारी. माझ्यासारखीच ती पण त्यांच्या पुढे काहीही बोलू शकणार नाही. देवा, यातून तूच सोडव मला.